ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। मिट्टी की है जो खुशबू। त्यांना काढून सण त्यांनी रोडावर आणल्यावर 50 लोक ते दगड फेक करत होते। त्याच्यानंतर आमच्या बायांना नाग्या करून त्यांच्या छात्या त्यांच्या काय आमच्या समोर रोडावर आणून आमच्या समोर दाबायचे, तरी आम्ही काही करून पाहिलं नाही। तरी हे पोलीस लोक काहीच करून पाहिले नाही, आले सुद्धा नाही। फोन लावला आम्ही तरी काही झालं नाही। त्यांनी आमच्या बायांसंग जबरदस्ती केली। आमच्या डोळ्यासमोर असे पब्लिक उभे राहिल्यावर तरी त्यांनी छाती दाबायचे, कुठं काय करायचे। आमच्या समोर जवान आमच्या आई बहिणी, अगर त्यांच्या आया बहिणी संग केलं आणि त्यांचा आत्मा काय म्हणेल? जसा आमचा आत्मा भरपूर आला तसा त्यांचा आत्मा काय म्हणेल? पुढे 2 मुसलमान एक खेडेवाल्याने अगोदर आम्हाला सांगितलं की जर तुम्ही घरात जा, काही होत नाही, म्हणून आम्ही घरात गेलो। त्याच्यानंतर अचानक एका लोटगाडीवर पूर्ण दगडांनी भरलेला ढेर 2 जण गाडी लोटत असताना डायरेक्ट त्याच्या मागे हजारो लोक निघाले आणि डायरेक्ट दगडफेक करीत असताना त्याच्या मागे परत एक लोटगाडी होती। त्या लोटगाडीवर तलवारी होत्या। आम्ही स्वतः खिडकीतून पाहिलं, ॲसिडच्या बाटल्या होत्या, पेट्रोल बॉम्ब होते आणि ते 2 गनधारी अचानक आम्हाला एकदम जोरात आवाज आला। तिकडून मस्जिद कडून इकडून 500-600 मुसलमान लोक आले। त्यांच्या हातात एवढे दगड पत्रावर त्याला घर सोडून पळायला लागलं जोरात। आणि एकदम ते डायरेक्ट घरात घुसले, कोणाचे सिलेंडर फेकले, कोणाचे एकदम आमच्या बायांच्या साड्या ओढल्या। किती बायांना पळून नेलं त्यांनी सगळ्यांनी। आमचे रडत दिवस आम्ही येऊन मुसलमानांनी घरात घुसले। घरी त्यांनी असा टाइम आला की कोणी जेठ लोकांनी घरात घुसले, जे आई वडील आज त्यांवर अशी वाईट परिस्थिती की आई समोर मुलीची अग्र घेतली जात होती। इतकी तर वाईट परिस्थिती आमच्या कॉलनीमध्ये झालेली आहे। लोकांची जी एक कागदपत्रासाठी आम्हाला 56 वेळा तिथं चक्र मारलं, अशी महत्वाची फाईल्स आमची जाळून टाकले शिक्षणाचे। रविवारी ज्यावेळेला दंगल सुरू झाली त्यावेळेला 400 ते 500 लोकांचा जमाव आमच्या दुकानावर चालून आला व त्यांनी पहिले आमच्या दुकानाचं कुलप तोडून आमच्या दुकानातला माल सर्व वाहून नेला व त्यानंतर आमचं दुकान त्यांनी संपूर्ण जाळून टाकलं। बाहेर पाण्याच्या टाक्या होत्या त्या जाळल्या, काही तोडून टाकल्या, सायकली जाळून टाकल्या। फार मोठं नुकसान केलेलं आहे। आम्हाला जगायला आता काहीच राहिलेलं नाही। आमचे सर्व दरवाजे तोडले, खिडक्या तोडल्या आणि सर्व घर उद्ध्वस्त केले। आणि सर्व संसाराची आमची रांगोळी केली। आम्ही कुठं जायचं, कुठं राहायचं, कसं काय हे करायचं ते तुम्ही आता आमचं संरक्षण करा। आणि आमच्या गजानन नगरमध्ये मोठी पोलीस चौकी फोन करतो आणि त्या लोकांनी आमच्यावर हल्ला करावा का? तिकडचे सगळे मुसलमान त्यांनी बोलवले, मालेगावचे, गफूर नगरचे, मच्छी बाजारचे, सगळीकडचे त्यांनी मुसलमान बोलून आमच्यावर मोठा हल्ला केला। त्यांनी थोडंसं विचार करायला पाहिजे होता। आमच्या संबंधी लोकांचं काही एवढं हे नाही। 4-5 त्यांच्यामध्ये अतिरेक होते, दारू पिऊन त्यांनी आमच्यावर हल्ले केले आणि शिवीगाळ इतके करायचे तर विचारू नका। चाकू, तलवारी, सूर्याने केले हे बघायला त्या दिवशी आमच्या पुढे काहीच म्हणजे होतं नाही। आमचा काहीतरी परमेश्वरावर काहीतरी आमची ठेव होती म्हणून आमचे जीव आणि प्राण वाचले। हे आम्ही त्यांच्या तुम्ही बंदोबस्त करावा आणि त्यांना हाकलून लावा इथून, हीच आमची तुमच्याजवळ मागणी आहे। आर पाटील आले, आर पाटील जातीने पाटील, पण त्यांनी लोकांचा काही दावा केला नाही। सरळ ते निघून गाडीतून सुद्धा उतरले नाही आणि सरळ ते पायी चालले गाडीमध्ये बसून गेले। राहणार गजानन कॉलनी, गायकवाडवाडा। मी अक्षरशः लोडगाडीवर धंदा करतो। त्या दिवशी गावात चर्चा झाली की दंगल झाली म्हणून मी गावात आलो तर इतकं तुफान आणि मार झाली। 4 तास आमच्या गावातल्या सर्व लोकांनी त्यांच्याशी युद्ध केलं, पण आपलं माप जरा कमी पडलं
त्यांचं माप भरपूर होतं. पण असे कधी कोणाला व्हायला नाही पाहिजे. आणि ही दंगल महाराष्ट्रामध्ये नाही तर जगामध्ये झाली असेल. माझ्या मते मी सांगतो, एवढी मोठी दंगल, इतके मोठे 10 झाडाची बिल्डिंग, एवढे झाड आयुष्यामध्ये मी अजून दंगल पाहिली नाही. 93 मध्ये होते, ती किरकोळ होती, 93 पेक्षा मोठी झाली. मुंबईची दंगलपेक्षा आपली दंगल मोठी झाली. कानाकोपऱ्यातून फोन येऊन आला आमच्या नातेवाईकांचे. आमचा भाऊ जम्मू काश्मीरला आहे, तेथाही फोन आला, धुळ्यात काय घडलं असं. आतापर्यंत एवढी जातीय दंगल झाली नाही अशी. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू, तू कैसे भुलाएगा. तू चाहे कहीं जाए, तू लौट के आएगा. नई नई राहों में, दबी दबी राहों में, खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है